बाबडेतील गट नंबर 150/1 व गट नंबर 152 राजाराम भिल, राजू भिल, रायबा भिल, शहानीबाई भिल, वेणुबाई भिल या जमीन मालकांची सदर जमीन मालकांची जमीन ही बेकायदेशीररित्या महसूल दप्तरी नावावर करून विक्री करण्याचा गाठ घातला असून सदर विक्री परवाना रद्द करण्यात यावा व आमच्या स्वमालकीची जमीन आम्हाला परत द्यावी, अन्यथा येत्या काही दिवसात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहन करू असा इशारा या ठिकाणी मालक रामदास भिल, राजू भिल, रायबा भिल, शहानीबाई भिल, वेणुबाई भिल संपूर्ण भिल परिवार यांनी या ठिकाणी इशारा दिला आहे। तर याबाबत सिंदखेडा तालुक्यातील बाबडे येथील गट नंबर 150/1 अ व गट नंबर 152 ही शेतजमीन रामदास भिल, रायबा भिल, राजू भिल, शहानीबाई भिल, वेणुबाई भिल यांच्या स्वमालकीची असताना देखील महसुली दप्तरी नावावर व्हाईटनर पेनने खाळाखोळ करीत या ठिकाणी हस्तक्षेप करून बेकायदेशीररित्या नावावर करून घेतली व सदर बेकायदेशीररित्या विक्री परवानगी घेत असून सदर विक्री परवानगी रद्द करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी भिल परिवाराने केली असून याबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। सदर आदेश तात्काळ सदर बेकायदेशीर विक्री करण्याची परवानगी रद्द करण्यात यावी, तात्काळ आदेश रद्द करण्यात यावे, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा या ठिकाणी भिल परिवाराच्या वतीने देण्यात आला आहे। सर त्याच्यात असं आहे सर ते जवळपास ते 10-15 वर्षापासून बाहेरगावी राहते कामानिमित्त ऊसतोडसाठी। तर ते बाहेरगावी असताना त्यांना त्यांची वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळाली होती सर, पण ते तिकडनं परत आल्यावर त्यांना कळलं की तिथं एका व्यक्तीने कब्जा केलाय। मग त्यावेळेस त्यांनी चौकशीला सुरुवात केली की या ऑफिसचा त्या ऑफिस। तर त्यांनी जेव्हा ते डॉक्युमेंट बघितले सर तर अक्षरशः त्यांच्या नावावर व्हाईटनर मारून त्यांचे नाव कमी करण्यात आले। हो नाही फेरफार नोंद मध्ये हे बघा सर, आता वाटणी करताना 7 लोकांना वाटणी दिली सर, आणि जेव्हा ऍक्च्युअल वाटणी झाली तेव्हा बघा साहेब तिथं खोडकाड करून त्यांच्या नावाची प्रॉपर्टी ही एका व्यक्तीला देण्यात आली। तर तो जो एक व्यक्ती लखन ठेला वाटणी पत्राने ट्रान्सफर केली का? हो, पण त्यांच्या नावावर अक्षरशः व्हाईटनर करून त्यांचे नाव कमी करण्यात आले सर। आज पण महसुली दप्तर जर तुम्ही बघितलं ओरिजिनल डॉक्युमेंट तर तुम्हाला लगेच कळून जाईल की हा पूर्ण 420 केला गेला आणि त्यामुळे